नेहरू युवा देवदासी विकास मंडळाच्या वतीनं अशोक भंडारे आणि मायादेवी भंडारे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात मागण्यांचे फलक हातात घेऊन शेकडो देवदासी सहभागी झाल्या होत्या। मागील काही महिन्यांपासून संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत विधवा, वयोवृद्ध आणि अपंग लाभार्थ्यांना पेन्शन मिळत नसल्यामुळे या महिलांवर उपासमारीची वेळ आल्याचं देवदासींनी सांगितलं। घरकुल प्रस्तावाला तातडीनं मंजुरी द्यावी आणि योजना सुलभ करून पेन्शन थेट लाभार्थ्यांच्या हातात पोहोचावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। देवदासींच्या प्रलंबित मागण्या सोडवण्यासाठी शासनानं सकारात्मक भूमिका घेऊन मागण्या तात्काळ मान्य कराव्यात, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडलं जाईल असा इशारा संस्थापक अध्यक्ष अशोक भंडारे यांनी दिलाय। मोर्चामध्ये देवदासी विकास मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह देवदासी सहभागी झाल्या होत्या।